नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शासकीय आश्रमशाळेत तोडफोड केल्याप्रकरणी शाळा अधीक्षकावर गुन्हा दाखल। तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोलगी पोलिसात कारवाई। नमस्कार प्रेक्षक हो, अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील शासकीय आश्रमशाळेत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। कोणतेही कारण नसताना शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या रॅम्पवर बसवलेला स्टीलचा कठडा रेलिंग तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाळा अधीक्षक संभा मारुती परसोडे याच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या लेखी आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील शासकीय आश्रमशाळेत संभा मारुती परसोडे हा शाळा अधीक्षक म्हणून कार्यरत आहे। दिनांक 2 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आरोपी अधीक्षक परसोडे याने कोणतेही कारण नसताना वसतिगृहाच्या इमारतीजवळ दिव्यांग व इतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या रॅम्पवरील स्टीलचा महागडा कठडा तोडला व तिची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली। शासकीय मालमत्तेच्या झालेल्या या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। प्रकल्प कार्यालयाकडून 14 मे 2026 रोजी पत्रान्वये प्रभारी मुख्याध्यापकांना तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले। वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच सरी शासकीय आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देवजी होमा वसावे वय 40 राहणार पिंपळखुंटा तालुका अक्कलकुवा यांनी तातडीने मोलगी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून मोलगी पोलिसांनी मे 14 रोजी रात्री 9:37 वाजेच्या सुमारास आरोपी अधीक्षक संभा मारुती परसोडे याच्या विरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विकास साहेबराव पाटील करत आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या मालमत्तेची एका जबाबदार कर्मचाऱ्यानेच तोडफोड केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि आदिवासी विकास विभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।